द्युतांचे मौसम दुसरे मदिरा दारू। कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है। तोंडात माती जाती पैसा खर्च करून। आणि सरकारचं सुद्धा एक अभियान आहे सध्या, महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारचं, की व्यसनमुक्त भारत व्हावा हा सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि या ठिकाणी माउंट आबूवरून ओम शांती आश्रम, याला आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमातून जी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या आश्रमाच्या वतीने एक संकल्प केलेला आहे। त्यांचा संकल्प असा आहे की कमीत कमी 10 कोटी लोक तरी व्यसनमुक्त झाले पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। आज ते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। आणि आपल्याला सुद्धा आज ही व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घ्यायची आहे। जे काही व्यसन आहे ते आपण सोडलं पाहिजे। काही लोक काशीला जातात, काशी करून आला, डांगर होतं, नाही डांगर खात नाही म्हणले आपण, का काशी केली, काशीचा डांगराचा काय संबंध आहे? म्हणजे ब्राह्मणांनी सांगितलं काहीतरी एक सोडा, मग सफरचंद का सोडलं बरं? सोडलं का डांगर, त्याला चव नाही चौथा नाही। वाईट दोष आहे ते सोडले पाहिजे। आपण गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात आलो आहोत आणि गंगागिरी महाराजांनी जीवनभर व्यसनमुक्तीवर काम केलेलं आहे। केंद्र सरकारही व्यसनमुक्तीवर काम करीत आहेत, राज्य सरकारही व्यसनमुक्तीवर काम करीत आहेत। पण सरकारला माझी एक विनंती असेल, एकीकडे आपण व्यसनमुक्तीवर काम करतायत, पण दुसरीकडं पिणाऱ्याला लायसन देऊ नका, नाही तर होईल गोंधळ। एकीकडे तुम्ही धंदा करणारा लायसन देतायत, पिणाऱ्याला पिण्याचं लायसन देतायत, आणि दुसरीकडे व्यसनमुक्ती, दोन्ही गोष्टी होतील का हो? सरकारने व्यसनमुक्तीचा जो निर्णय घेतला अतिशय स्तुत्य आहे, पण व्यसनमुक्ती यथार्थ व्हावी। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काही दोष असतील त्याचा आपण त्याग केला पाहिजे, ज्याची आवश्यकता नाही आहेत। व्यसन म्हणजे काय? अनावश्यक गोष्टी अत्यावश्यक वाटणं त्याला व्यसन म्हणतात। जे अनावश्यक आहेत, त्याची गरजच नाही आहेत, त्या इतक्या अत्यावश्यक झाल्या की त्याच्यापासून तो राहू शकत नाही। या व्यसनाने अनेकांचे जीवन बर्बाद झाले। इथं श्रीरामपूर शहर आहेत, राहता शहरामध्ये फार अवघड परिस्थिती आहेत, खेड्यात सुद्धा ते लोन आलेले आहेत। आणि म्हणून या व्यसनमुक्ती अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे। नुसतं प्रतिज्ञा करणं महत्वाचं नाही आहे, खरोखर संकल्प करायचा आहे। कोणी बिडी पेत असेल ना, त्यांनी बिडी अर्पण करा। इथून तो आपण झोळ्या पेरावं लागतील, ज्याच्याकडे बिड्या सगळ्या जमा करून घ्यायच्या, तंबाखूच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या। काही लोक काय करतात, रागा ते पुडी फेकून देतात, पुन्हा कोणी पाहिलं का, आहे का एक बिडा? चांगली चांगली सुटत नाही, जे लोकांना उपदेश करतात त्यांनाही सुटत नाही। बोलणं सोपं असतं महाराज। आणि म्हणून अशा प्रकारे बिडी पिणाऱ्याने बिडी सोडून द्या, काही बिघडणार तुमचं, काही मरणार नाही तुम्ही नाही पिलं तर। सिगरेट पिणाऱ्याने सिगरेट सोडून द्या, तंबाखू खाणारे तंबाखू सोडून द्या, आणि मिश्री लावणाऱ्या माता बहिणी मिश्री सोडून द्या। काय ती मिश्री, ती तंबाखूचीच असते,
तास तास ते मिसरी लावत बसतात. काहींचे मिसरी लावून लावून दात काळे, हिरड्यान दात काळे झालेत, तोंडाचा वास येतो सगळा. कॅन्सर होत चाललं यामुळं, व्यसनामुळं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करायची आहेत. तर नमस्कार. आज या ठिकाणी थांबा 5 मिनिट थांबा, भिजल्यानं काही बिघडणार नाही, घरी जाऊन कपडे बदलता येतील. आज या ठिकाणी एका थांबा, कोणी उठू नका. खूप मोठ्या विश्वविक्रमाचे आपण साक्षीदार बनणार आहोत. याआधी एकाच वेळी व्यसनमुक्तीसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम पुणे येथे आर्ट ऑफ लिव्हिंगने 4 फेब्रुवारी 2023ला केला होता. त्या ठिकाणी 1,26,613 लोकांनी एकत्रित येऊन आम्ही व्यसनमुक्त राहणार अशी शपथ पुणे येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे घेतली होती. आणि आज मला हे सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी त्याचा विक्रम लवकरच मोडणार आहे आणि आपले महंत गुरुवर्य रामगिरी महाराज सर्वांना शपथ देतील. सर्वांनी उभं राहायचं, सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि माझ्या मागं म्हणायचंय, मी जे म्हणेल ते. उभं राहा सगळे. मी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहील. मी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहील. हात पुढे करा, हात पुढे करा, हात पुढे. मी आपला परिवार व मित्रांना व्यसनापासून मुक्त जीवन व्यसनापासून मुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करेल. करण्यासाठी प्रेरित करेल. मी मी एक स्वस्थ समृद्ध स्वस्थ समृद्ध आणि खुशहाल समाज खुशहाल समाज निर्माण करण्यासाठी योगदान देईल. योगदान करण्यास योगदान देईल. मी नशामुक्त मी नशामुक्त भारत बनवण्यासाठी भारत बनवण्यासाठी स्वतःला जबाबदार समजेल. स्वतःला जबाबदार समजेल. अशा प्रकारे आजपासून आपण सर्व व्यसनं सोडून द्यायचे केवळ प्रतिज्ञा नाही, आणि अशा प्रकारच्या सरकारच्या असणाऱ्या या व्यसनमुक्ती अभियानाला आपल्या सर्वांचं समर्थन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा हात वर करून. आता पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. आता आयोजकांनी खाली बसा सर्व. आता अजून प्रवचन संपलेलं नाहीयेत. या ठिकाणी आयोजकांनी आपल्याला जे या ठिकाणी आज एकत्रित व्यक्ती आलेले आहेत त्यांनी जे भोजनाकरता पत्रवळ्याचं वाटप केलेलं आहे त्यानुसार आत्तापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत. तरी पण आपण त्यातले आणखी कमी करून येथे 2,75,115 लोकांनी व्यसनमुक्ती शपथ दिली असं घोषित करतो. आणि त्यांना विश्वविक्रमाचं सर्टिफिकेट आपले आदरणीय महंत पूजनीय योगगुरु रामगिरीजी महाराज यांना मी प्रदान करतो. धन्यवाद. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गंगागिरी महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय.